जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान। आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राजवळ आहोत आणि आपले समता परिषदेचे जे उपाध्यक्ष आहेत गमी सर ते इथं आलेले आहेत, जे महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राची पाहणी करण्यासाठी सरकारचे एक माणूस म्हणून इथं आले आहेत। काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांनी मिळून एक आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन समाज माध्यमातून भुजबळ साहेबांच्यापर्यंत पोहोचलं आणि भुजबळ साहेबांनी याची दखल घेऊन याची पाहणी करायला इथं या केंद्राची पाहणी करायला सरांना पाठवलेलं आहे। पण आपण बघू शकता सर स्वतः आल्यावर सुद्धा इथलं प्रशासन हे अध्यासन केंद्र उघडायला तयार नाही आहे। आम्ही फोन केल्यानंतरही त्यांनी उघडलेलं नाही। तर सर स्वतः आता बघून इथली परिस्थिती तुम्हाला सांगतील। तर या ठिकाणी मी सगळे अध्यासन या ठिकाणी पाहिलेलं आहे। स्वतः माननीय स्वर्गीय हरी नरके साहेब यांच्या परिश्रमाने अध्यासन या ठिकाणी सुरू झालं आहे आणि शासनानं सुद्धा वेळोवेळी यांना पाहिजे तेवढा निधी दिलेला आहे। परंतु आज इथली अवस्था जर पाहिली, माझ्या बंद दारातून आम्हाला जे दिसते आहे तर याच्यामधल्या खिडक्यामधून जर पाहिलं तर अत्यंत सगळ्या ठिकाणी धूळ पसरलेली आहे, मोडक्या खुर्च्या पडलेल्या आहेत, पुस्तकं विखुरलेली आहेत, उधळी लागलेली आहेत। अशा प्रकारचं एक विचित्र प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसतं आहे। जाण्या येण्याचे रस्तेसुद्धा या ठिकाणी अगदी बरोबर नाहीत आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला सांगा, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था ही आपल्या सगळ्या महात्मा फुलेच्या विचारांना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना किंवा अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना आम्ही पाठिंबा देतो, त्यांच्या शिक्षणाचं कार्य करतो। निधीची कमतरता असेल तर आम्ही सुद्धा तो निधी तुम्हाला देऊ शकतो, परंतु विद्यापीठात असं दिसतं की आपल्याला बंदच करायचं आहे, कुणाला दाखवायचं नाही, काही करायचं नाही असा माणूस दिसतो। या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलो, विद्यार्थी या ठिकाणी आले, स्वतः माननीय छगनरावजी भुजबळ साहेब आमचे जे नेते आहेत, जे मंत्रीसुद्धा आहेत, महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहे, महात्मा फुले असो शाहू फुले आंबेडकर असो यांच्या विचारांचे पाईक आहे, त्यांनी मला आग्रहाने या ठिकाणी पाठवलं की याचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे आणि चांगलं झालं पाहिजे। परंतु मात्र अजून तरी विद्यापीठ त्याला सहकार्य देत नाही, तरीसुद्धा आम्ही ते करून घेऊ। स्वतः मी उच्च शिक्षण संचालक यांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलं की विद्यापीठाला तुम्ही शोकाज नोटीस द्या की महात्मा फुले अध्यासन हे का बंद ठेवलेलं आहे, त्यांना विचारणा करा आणि त्याच्यावर कारवाई करा, हे सुद्धा मी त्यांना सांगितलं हो। आणि हे सगळे विद्यार्थी पुणे विद्यापीठाचे आमच्या सोबत आहेत आणि आम्ही जर यांनी 9 ऑगस्टपर्यंत जर हे अध्यासन सुरू जर केलं नाही, त्या ठिकाणी नियुक्त्या केल्या नाही, त्या ठिकाणी जर त्यांनी वर्ग सुरू केले नाही तर त्यानंतर मात्र 9 ऑगस्टनंतर आम्ही बेमुदत उपोषण या ठिकाणी करणार आहोत, असं या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतो।